वर्क ऑर्गेनाइजेशन ऑफ रिलीजन एंड नॉलेज। जी हाँ, वर्क फाउंडेशन डे सेलिब्रेट किया गया शालीमार फंक्शन हॉल ख्वाजा कॉलोनी में। वर्क ऑर्गेनाइजेशन के 36 साल पूरे होने पर देश के कई स्टेट्स में वर्क फाउंडेशन डे सेलिब्रेट किया गया। इस मौके पर गुलबर्गा शहर के करीब 30 एनजीओ को इनवाइट कर उनके किए गए कामों को देख उन्हें फेलिसिटेट कर अवार्ड से नवाजा गया। और साथ ही इस एनिवर्सरी के मौके पर देश में वर्क ऑर्गेनाइजेशन से जुड़े हुए 450 मेंबर्स ने अपने ऑर्गन्स भारत सरकार को डोनेट कर इंसानियत की मिसाल कायम की। वर्क ऑर्गेनाइजेशन पिछले 36 सालों से देश भर में इंसानियत और भाईचारे का पैगाम देता आ रहा है और साथ ही जरूरतमंद लोगों की मदद करता आ रहा है। इस ऑर्गेनाइजेशन से सभी धर्म के लोग जुड़े हुए हैं, जिसमें डॉक्टर्स, इंजीनियर्स, बिजनेसमैन, फार्मर्स जैसे लोग शामिल हैं। इस प्रोग्राम में आए हुए सभी एनजीओ ने वर्क ऑर्गेनाइजेशन के 36 साल पूरे होने पर वर्क ऑर्गेनाइजेशन की सभी टीम को मुबारकबाद दी। हमारी दावत को आपने कबूल किया है। मेरा नाम डॉक्टर अहमद है। मैं इस वर्क सेवा संस्था का स्टेट हेड हूँ, नॉर्थ कर्नाटका का स्टेट हेड हूँ। सबसे पहले मैं आप लोगों का ज़्यादा समय तो नहीं लूँगा, क्योंकि ये प्रोग्राम हमारे वर्क के बारे में आपको बताना नहीं है, बिल्कुल भी नहीं है। ये प्रोग्राम हमें आप लोगों को सम्मानित करना है और सिर्फ यहाँ पे वही लोगों को हमने बुलाया है जो निस्वार्थ होके समाज की सेवा करते हैं। आप सब लोग जो हैं हमने ढूंढा है, हमने बहुत सारे एनजीओ काम कर रही हैं गुलबर्गा में। हमने पूरी छन्नी छान के हम लोगों ने आप लोगों को चुना है। बहुत से हमने क्राइटेरिया थे हमारे, किनको बुलाना है किनको नहीं बुलाना है। तो हमने सिर्फ उन्हीं लोगों को बुलाया है जो प्रैक्टिकली वास्तविक तौर पे फील्ड में काम कर रहे हैं, कुछ भी सेल्फलेस होके अपना कुछ भी उनका स्वार्थ नहीं है। ವರ್ಕ್ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆಯ ನಾರ್ತ್ ಕರ್ನಾಟಕದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಶೇಖ್ ಅಹಮದ್ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇವನಾರವ ಎಂದೆನಿಸಿದರಯ್ಯ, ಇವ ನಮ್ಮವ ಎಂದೆನಿಸಯ್ಯ, ಇವ ನಮ್ಮ ಮನೆಯ ಮಗನೆಂದೆನಿಸಯ್ಯ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಬಸವಣ್ಣವರು. ಇವ ನಮ್ಮ ಮನೆ ಮಗ ಅಂತ ಎಣಿಸು. ಯಾರನ್ನಾರು ಕಂಡಾಗ, ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಮನುಷ್ಯನನ್ನ ಕಂಡಾಗ ಇವ ನಮ್ಮ ಮನೆ ಮಗ ಅಂತ ಎಣಿಸ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನಾವು ಒಂದೇ ತಾಯಿ ತಂದೆ ಮಕ್ಕಳು, ಇವ ನಮ್ಮ ಮನೆ ಮಗ ಅಂತ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ, ಪ್ರೇಮ, ಭಾವೈಕ್ಯತೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ಆ ಒಂದು ದೃಷ್ಟಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ವರ್ಕ್ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಗಳು ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದೆ. ವರ್ಕ್ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆಯ ಮೂಲ ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನ ವಿಶ್ವಗುರು ಮಾಡೋದು. ಭಾರತ ದೇಶವನ್ನ ವಿಶ್ವಗುರು ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಈ ವರ್ಕ್ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆ ಅನೇಕ ಕನಸುಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು, ಗುರಿಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಯುಗ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡುತ್ತಾ ಅನೇಕ ಸಾಮಾಜಿಕ ಸೇವಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಬಂದಿದೆ. और हमारा वर्क का जो बेसिक सिद्धांत है, जो मूल सिद्धांत है, वो 5 सिद्धांत हैं जो शांति, एकता, सहयोग, सेवा और ज्ञान के आधार पर हम लोग काम करते हैं। इन सिद्धांतों पे काम करते हैं। इस अवसर पर आए हुए सभी एनजीओ को मैं दिल की गहराइयों से अभिनंदन करता हूं और हमारे इन सिद्धांतों को मैं थोड़ा सा याद दिलाना या तवज्जो दिलाना चाहता हूं कि हम किन सिद्धांतों पे हमारी जो काम करती है। जो पहला सिद्धांत है हमारा, वो है शांति। आज दुनिया में इंसान शांति की तलाश में है। हर कोई परेशान है, हर कोई शांति की तलाश में भटक रहा है, चाहे वो अमीर हो चाहे गरीब हो। गरीब हो सोचता है कि अमीर के पास बहुत पैसा है, वो शांति में रह रहा है, मगर वो अमीर को ही मालूम है कि वो कितना परेशान है। तो और गरीब बस मेहनत कर रहा है, कमा रहा है, खा रहा है, और वो सोच रहा है कि मैं बहुत मेहनत कर रहा हूँ फिर भी मैं शांति में नहीं हूँ। फिर ये शांति को हम कैसे तलाश करें? शांति को तलाश करने के लिए हम अपने आप को परमेश्वर के शरण में जाना पड़ेगा, क्योंकि सभी ग्रंथों में ये है कि आप परमेश्वर को आप अपने आप को समर्पित करोगे या शरण में जाओगे तो आपको शांति मिलेगी। और दूसरा सिद्धांत जो हम काम करते हैं, एकता सभी ग्रंथों में हमें ये सिखाया जाता है कि हम सब एक ही माँ बाप के संतान हैं।
जब हमारा परमेश्वर एक है, एक ही माता पिता की संतान है, हमारा खून एक है, तो हमें भी एकता में रहना चाहिए और एकता में रहकर ही हमारी शक्ति बढ़ सकती है और हम मानवता की सेवा कर सकते हैं। और हमारा जो तीसरा जो सिद्धांत है वो सहयोग है। वर्ग का जो तीसरा जो सिद्धांत है सहयोग, ये हमारे जितने भी कार्यकर्ता हैं वो हमेशा दूसरे संस्थानों के साथ भी मिलकर जो है ना सहयोग से ही काम करना चाहते हैं। आप मानवता की खिदमत करना चाहते हैं तो आपको एक दूसरे को सहयोग से ही काम बढ़ता है और ये हमारा एक अहम सिद्धांत है, क्योंकि मिलकर काम करेंगे तो हम ज़्यादा लोगों की मदद कर सकते हैं और ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुंच सकते हैं। और जो हमारा चौथा सिद्धांत है वो है सेवा। हमारे जितने भी वर्क मेंबर्स हैं वो हर किसी की सेवा में आगे बढ़ते हैं, चाहे वो व्यक्ति हो, पशु पक्षी हो, चाहे वो प्राणी की सेवा हो, हर किसी की सेवा के लिए आगे आ जाते हैं। चाहे वो भूखे को खाना खिलाना हो या किसी बीमार का इलाज कराना हो या पर्यावरण की रक्षा करना हो, हमारे वर्क मेंबर्स हमेशा आगे आते हैं और इस काम में जुट जाते हैं। और जो पांचवा सिद्धांत हमारे संस्था का है वो है ज्ञान। हमारे मेंबर्स ज्ञान बांटने का भी काम करते हैं, लोगों को अंधकार से निकालकर रोशनी में लाने का ज्ञान देते हैं, क्योंकि कई लोग जो अंधकार में भटके हुए हैं तो उनको ज्ञान देना, फिर उनको रोशनी में लाना और उनको मोटिवेट करना, हर लिहाज से उनको नॉलेज देना, जिंदगी गुजारने के तरीकों को बताना, इस तरीके से हम ज्ञान भी बांटते हैं। जो सबका अलग अलग काम होता है, सबका अलग मिशन होता है, विजन होता है। एक प्लेटफॉर्म पर फीवर नहीं तो क्या होता था, हर वक्त में देखी जहाँ भी अवार्ड मिलने बुलाते थे, पॉलिटिशियन नॉन पॉलिटिशियन सबको बुलाते थे, लेकिन यहाँ फीवर मुझे एनजीओ वाले थे तो सबका काम अलग है। लेकिन अगर हम लोग एक साथ मिलकर एक प्लेटफॉर्म पर अगर हम काम करेंगे तो पूरे इंडिया में कोई भी भूखा नहीं रहेगा, कोई भी अनएजुकेट नहीं रहेगा और कोई भी औरत मजबूर नहीं होगी। ಎಲ್ಲರಿಗೂ
ಕಂಗ್ರ್ಯಾಚುಲೇಷನ್. ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಏರ್ಪಡಿಸಿದ್ರಿ. ನಾನು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇಲ್ಲಿ ಬರೋಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಮುಜುಗರ ಆಗ್ತಿತ್ತು, ಯಾಕಂದರೆ ನಾನು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಈ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡಿದ್ದು. ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಾನು ಎಲ್ಲೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಟೆಂಡ್ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಸೈಲೆಂಟಾಗಿ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದು ಇವ್ರ ಟೀಮ್ ನೋಡಿದ್ರೆ ನನಗೆ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಯಿತು. जहाँ तक मैं वर्क टीम के बारे में जानती हूँ, मेरे ख्याल से सारे लोग डॉक्टर्स हैं। जी 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 तो वो जो काम कर रहे हैं दुनिया में, इंसानियत के काम आना चाहिए। वर्क टीम का जो काम है इंसानियत के नाम पे है. ಮಾನವ ಧರ್ಮ ಮಾನವತೆಗೋಸ್ಕರ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತದಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಧರ್ಮ ನಮ್ಮ ಜಾತಿ ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ಕಾಣೋದಿಲ್ಲ. ಆ ಕೆಲಸವನ್ನು ನಮ್ಮ ವರ್ಕ್ ಟೀಮ್ ಮಾಡುತ್ತಿದೆ. Okay, vote of thanks to all the members, okay, who have taken the time to join with us to celebrate our 37th Foundation Day. So I really appreciate all the NGOs, leaders and all the team members, those who are putting their best efforts for the service of the human beings and nation. So we will explore many more opportunities to meet and we will try to work together for the service of the women. So thank you everyone. वर्क ऑर्गेनाइजेशन का 37th डे जो मना रहे, 37 ईयर्स का जो एनिवर्सरी डे का जो जलसा आज जो किया है, उस मौके पर तमाम हमारे गुलबर्गे के जो है ना दानेश्वर, हमारे डॉक्टर दागी साहब है, हमारे मनीष जाजू और जो है ना अब्दुल रहीम साहब, असलम साहब, हम तमाम लोगों को जो है ना बुलाकर आज जो है ना गुलकुशी करें। मैं गुलबर्गा के आवाम के तरफ से और कल्याण कर्नाटक होराट समिति की तरफ से और ये तमाम लोगों को मैं जो है ना शुक्रिया अदा करता हूँ। और गुलबर्गा यूनिवर्सिटी से जो हमारे को जो गौरव डॉक्टरेट मिला है, ऑनररी डॉक्टरेट, इस सिलसिले में मैं कुछ बोलना चाहता हूँ, क्योंकि ये ऑनररी डॉक्टरेट जो है एक सोशल फील्ड के लिए मिला है और जो ना हमारे इलाका हैदराबाद कर्नाटक का रीजनल इम्बैलेंस के लिए जो हम जिद्दोजहद करें, जो तहरीक करें, उस जो है ना क्षेत्र को जो बोलते हैं ना हिंदी में, उस मूवमेंट को लेकर जो है ना जो गौरव डॉक्टरेट मिला है, ऑनररी डॉक्टरेट, वो लक्ष्मण दस्ती को नहीं मिला, वो जो है ना एक फील्ड को मिला है। आगे के दिनों में जो है ना जो भी मूवमेंट करते हैं, सोशल एक्टिविटी जो भी करते हैं, जो भी समाज के काम करते हैं, जो भी आम लोगों के लिए काम करते हैं, उनको एक तरह का जो है ना एक इंटरेस्ट होता है कि हमको जो है ना यूनिवर्सिटी वाले जो रहने दो, जो भी ऑर्गेनाइजेशन वाले रहने दो, गवर्नमेंट के एजेंसी वाले जो है ना आइडेंटिफाई करते बोलकर एक भरोसा पैदा होता है। ಇವತ್ತಿನ ದಿನ ಏನು ಗುಲ್ಬರ್ಗಾದಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಆರ್ಗನೈಜೇಷನ್ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಿತು ಅದು ಭಾಳ ಶ್ಲಾಘನೀಯದ. ಇವತ್ತು ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ದುಡಿದಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಕರೆದು ಏನು ಸನ್ಮಾನಿಸ್ತಿದ್ದಾರೆ, ಅದು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಕೊಡುಗೆ ಅದ. ಅವ್ರಿಗೆ ಉತ್ತೇಜನ ನೀಡಿದಂಗೆ ಆಗ್ತದೆ, ಮುಂಬರುವ ಪೀಳಿಗೆಗೆ ಮಾದರಿ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಒಂದು ವರ್ಕ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದೆ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ನಮ್ಮ ಗುರುಗಳಾದ ಲಕ್ಷ್ಮಣ ದಸ್ತಿ ಸರ್ ಅವ್ರಿಗೆ ಕರೆಸಿ, ನಮ್ಮ ತಂಡಕ್ಕೆ ಕರೆಸಿ ಏನು ಸನ್ಮಾನಿಸೋಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ನಂಬಿಕೆಯನ್ನಿಟ್ಟು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಸೇವೆ ನಾವು ಗುಲ್ಬರ್ಗ ಇಡೀ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಉತ್ಸಾಹಕರಾಗಿದ್ದೀವಿ. ದೇವರು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೆ ಏನು ವರ್ಕ್ ಫೌಂಡೇಶನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿರುವಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರಿಗೆ ದೇವರು ಆ ಶಕ್ತಿ ಕೊಡಲಿ, ಸಮಾಜದ ಕಟ್ಟ ಕಡೆಯ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಮುಟ್ಟಿ ಅವರಿಗೆ ಸಿಗುವಂಥ ಸೌಲಭ್ಯ ಕೊಡಿಸುವಂತಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ ನಾವು ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। गुड इवनिंग टू ऑल। आज वर्क फॉर कंपेंशन जो एक एनजीओ है गुलबर्गा में, यहाँ शालीमार फंक्शन हॉल में बुलाकर जो भी एनजीओ जो सोशल सर्विस में काम करती है, इंसानियत के लिए काम करती है, वैसे एनजीओज़ को बुलाकर यहाँ पर अवार्ड से नवाजा गया है। और ये ऑर्गेनाइजेशन सिर्फ गुलबर्गा में ही नहीं बल्कि पूरे नेशनल लेवल पर काम कर रही है। नेशनल लेवल में इनका 37th एनिवर्सरी के मौके पर पूरे हिंदुस्तान में ये 37th एनिवर्सरी को मनाया जा रहा है। तो मैं कंपेंशन एनजीओस के तमाम जिम्मेदारान को मुबारकबाद देना चाहती हूँ। ಇವತ್ತು ಗುಲ್ಬರ್ಗಾದಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ವರ್ಕ್ ಆರ್ಗನೈಜೇಷನ್ ಇದೆ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಪ್ರತಿಯೊಂದು ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಎನ್ ಜಿ ಒದವರಿಗೆ ಅವರೇನು ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಹಿಳೆ ಆಗಿ ಅಥವಾ ಪುರುಷ ಆಗಲಿ ಅವರೇನೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ನಲ್ಲಿ
ಕರೆದು ತನ್ನಿ ಮಾನವೀಯತೆಗಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋಗೋಸ್ಕರ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮೆಸೇಜನ್ನು, ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಏನು ವರ್ಕ್ ಟೀಮ್ನವ್ರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಅವರೆಲ್ಲರನ್ನ ಒಂದು ತುಂಬ ಹೃದಯದಿಂದ ಅಭಿನಂದಿಸುತ್ತೇವೆ. ಮತ್ತು ಅವರನ್ನು ನಾವು ಇದರಲ್ಲಿ ಮಾನವರು ಮಾನವೀಯತೆಗಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಮಾನವರಲ್ಲಿ ಮಾನವೀಯತೆ ಉಳಿಯೋದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಮನುಷ್ಯರಾಗೋದಕ್ಕೆ ನಾವು ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮಾನವರಾಗಿ ಒಂದು ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಂಬಂಧ ಇರಲಿ, ಅದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಿನೊಬ್ಬರು ಸಮಯ ಕೊಡುವ ಇದು ಇಲ್ಲ, ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ಸಮಯ ಕೊಡುತ್ತಿಲ್ಲ, ಸಂಬಂಧಿಗಳು ಸಮಯ ಕೊಡುತ್ತಿಲ್ಲ, ನೆರೆಹೊರೆಯವರು ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ಸಮಯವನ್ನು ಕೊಡುತ್ತಿಲ್ಲ. ನೀವು ನೋಡ್ತಿದ್ದೀರಲ್ಲ, ನಾವು ಲಾಕ್ಡೌನ್ ಅಂತ ಕೋವಿಡ್ ಅಂತ ನಾವು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮಹಾಮಾರಿಯನ್ನು ನಾವು ಅನುಭವಿಸಿದ್ದೇವೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಕೂಡ ಇವರು ವರ್ಕ್ ಟೀಮ್ನವರು ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಹಾಸ್ಪಿಟಲೈಸ್ ಆಗಲಿ, ಸೋಷಿಯಲ್ ಸರ್ವಿಸ್ ಆಗಲಿ, ಅದರಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಓಂ ಗುರು ಬ್ರಹ್ಮ ಗುರು ವಿಷ್ಣು ಗುರು ಮಹೇಶ್ವರ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ವರ್ಕ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಅವರ ಒಂದು 37ನೇ ರಜತ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆಸಿ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಶೇಖ್ ಅಹ್ಮದ್ ಸರ್ ಅವರು ಮತ್ತು ಭೀಮಾಶಂಕರ್ ಸರ್ ಅವರು ಯಾವ ರೀತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರಂತೆ ಜನರುಗಳಿಗೆ ಅಂದ್ರೆ, ಅವ್ರು ಏನದ ಧರ್ಮೋಪದೇಶವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಾನವ ಜನ್ಮಕ್ಕೆ ನಾವು ಜನಿಸಿ ಬಂದ ಮೇಲೆ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ನಡೆದುಕೊಳ್ಬೇಕು, ಯಾವ ರೀತಿ ಇರಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮನೋಭಾವನೆಯನ್ನು ಯಾರಾದರೂ ತಿಳಿಸುವರು ಅದು ಫ್ರೀಯಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ. ಇವತ್ತು ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತಾರಂತಲ್ಲ, ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಹೋಗಿ ಅವರು ತಮ್ಮ ಅಳಿಲು ಸೇವೆಯನ್ನು ಜನರಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸನ್ಮಾರ್ಗದ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಒಯ್ಯತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಾರಾದರೂ ಮಾಡಿದ್ದೆ ಆದರೆ ಅದು ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಅಪ್ಪಾಜಿಯವರ ಶಿಷ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭೀಮಾಶಂಕರ್ ಸರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮತ್ತು ಶೇಖ್ ಅಹ್ಮದ್ ಸರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಲ್ಲಿ ಅವರು ತಮ್ಮ ಅಳಿಲು ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿ ರಾತ್ರಿ 9 ಗಂಟೆಯಿಂದ ಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮಾಂತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಂದು ರಾತ್ರಿ 10 ಗಂಟೆ 11 ಗಂಟೆ 1 ಗಂಟೆ ತನಕ ಒಂದು ಧರ್ಮದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಡೆಸ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು ತುಂಬ ಸಂತೋಷದ ವಿಷಯ. सबको नमस्कार. आज के दिन वर्क सेवा संस्था का तरफ से बहुत अच्छा प्रोग्राम हुआ है. मैं सबसे पहले आज से वर्क सेवा 36 ईयर बीत गए सेवा करते करते हुए, और 37 ईयर्स के अंदर ये लोग प्रवेश कर रहे हैं. इसके लिए मैं इनको पहले बधाई देता हूँ, धन्यवाद देता हूँ. इनका सेवा सतत ऐसी रहने दो. मैं ऊपर वाले ईश्वर और अल्लाह से भी वही दुआ चाहता हूँ कि सबसे पहले ये लोग ये टीम की हेल्थ अच्छे रखने दो. अगर ये लोग अच्छे हैं तो पूरे टीम की सेवा कर सकते हैं. और हमारे साथ जितने भी ये लोग आए हैं, हेल्थ कैंप किए हैं, बहुत सी जगह किए, बहुत विलेज आए, अपने आप आए से. और मैं इनकी ये महसूस किया हूँ कि इनके पास कोई जाति भेद नहीं है. ये जात के, वो जात है, ये अमीर है, ये गरीब है, ये कोई सवाल नहीं आता. सब अपने कुटुंब है, सब अपने परिवार है, सब हम एक है. एकता से ये लोग काम करते आ रहे हैं और काम करते ही आएंगे और काम करते ही रहेंगे. हमारे वर्क सेवा संस्था के 36 साल पूरे कंप्लीट हो गए और अब 37th ईयर उसका स्टार्ट हुआ है. तो हम लोगों ने ये सोचा कि हम लोग अब तक समाज के लिए हम लोग कुछ कर रहे थे. अब सोचा कि हमारे जैसे कौन से NGOs हैं तो उनको हम ढूंढ के उनको हम सम्मानित करें, ताकि वो लोग भी प्रोत्साहित हों और वो भी बढ़ चढ़ के इस फिर जो कोरोना के जो काम है वो करते रहें. तो इसीलिए हमने बहुत छन्नी में हमने छान के 30 NGOs को हमने यहाँ पे बुलाया था. वो NGOs जो ग्राउंड में प्रैक्टिकली काम कर रहे हैं और वो निस्वार्थ होके, वो थोड़े से भी सेल्फिश नहीं है, वैसे लोगों को हमने बुला के उनको हमने सम्मानित किया. और हमारे जो हमने और उनको हमने ये भी बताया कि हम सब अगर साथ में मिल के हम काम करेंगे तो इस देश को भी हम उन्नति करेंगे और इस भारत हमारे देश को विश्वगुरु हम मिल के बना सकते हैं. और दूसरी चीज़, इस 36 साल पूरे होने पर हम वर्क ऑर्गेनाइजेशन ने एक बड़ा हमने कदम उठाया है. वो ये है कि हमारे वर्क के सारे कार्यकर्ता 400 से अधिक 450 कार्यकर्ताओं ने ऑर्गन डोनेशन जो अंग दान होता है उसको हमने रजिस्टर करवाया है. इस 36वें हमारे वर्षगांठ पे हम लोगों ने गवर्नमेंट की वेबसाइट पे गवर्नमेंट ऑफ इंडिया को हमने इसको रजिस्टर करवाया है. हमने प्रण लिया है कि हम लोग हमारे आँख, हमारा दिल, हमारा लीवर, किडनी, स्किन, जितने भी हमारे
शरीर में अंग होते हैं वो किसी और के जीवन को बचाने के लिए अगर वो उपयोग में आते हैं तो उसका हमने ले लिया है, हमने रजिस्टर करवाया है 450 लोगों ने। हम और ये एक जो आम धारणा थी मुस्लिम समाज में ख़ास करके कि अंगदान नहीं किया जा सकता, तो उसको हमने दूर करने का एक प्रयास किया है खुद अपने अंगदान को दूर करने के लिए। और हमें उम्मीद है कि आगे कई लोग भी, कई मुसलमान और कई हमारे दूसरे समुदाय के भाई भी अपने अंगदान करने के लिए आगे आएंगे। ಧನ್ಯವಾದಗಳು ಎಲ್ಲ NGOಸ್ಗಳಿಗೆ ನಾನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ವರ್ಕ್ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆಯ 37ನೇ ಸಂಸ್ಥಾಪನಾ ದಿನ ಇತ್ತು. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ವರ್ಕರ್ಸು ಟೋಟಲ್ಲು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಆರ್ಗನ್ ಡೊನೇಷನ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಕನಿಷ್ಠ 400ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು 450ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಜನರು ಆರ್ಗನನ್ನು ಡೊನೇಷನ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂತಂದರೆ ಜೀವಂತ ಇರುವಾಗ ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ರಕ್ತದಾನ, ನಾವು ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ, ವೈದ್ಯಕೀಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಆಹಾರ ವಿತರಣೆ ಮತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ವರ್ಕ್ ಟೀಮು ಅಮರನಾಥ್ ಯಾತ್ರೆಗೆ ಕೂಡ ಹೋಗಿ ಬಂದಿದೆ. ಅಮರನಾಥ್ ಯಾತ್ರೆಗೆ ಹೋಗಿದೆ. ಆ ನಂತರ ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಷನ್ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಆನಂತರ ಅನೇಕ ಇವತ್ತು ಜಿಮ್ಸ್ನಲ್ಲಿ 3 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಪ್ರತಿ ರವಿವಾರ 3 ವರ್ಷದಿಂದ ಕಂಟಿನ್ಯೂ ನಾವು ಉಪಹಾರನ ಕೊಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಪ್ರತಿ ರವಿವಾರ. ಇದೇ ರೀತಿ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಮ್ಮ ವರ್ಕ್ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದೆ. ಇದೇ ರೀತಿ ನಾವು ನಮ್ಮ ವರ್ಕ್ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಿದೆ ಅಂತಂದರೆ ಸತ್ಯಯುಗ ತರೋ ಸಲುವಾಗಿ. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ NGOಸ್ಗಳು ಈ ರೀತಿ ಜನಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರೆ, ಜನಸೇವೆಯೇ ಜನಾರ್ದನ ಸೇವೆ, ಈ ರೀತಿಯ ಜನಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಹೋದರೆ ಸತ್ಯಯುಗ ಬರುತ್ತೆ. ಸತ್ಯಯುಗ ಬಂದ ನಂತರ ಕೆಲವು ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ವಿಶ್ವಗುರು ಆಗೋದಿದೆ. ವಿಶ್ವಗುರು ದೌರಿ ಹಕ್ ಅಂತಾರಲ್ಲ, ಆ ವಿಶ್ವಗುರು ಆಗೋದಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ, ನೀವು ಕೂಡಿ ನಾವು ಬದಲಾದರೆ ಯುಗ ಬದಲಾಗುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಯುಗ ಬದಲಾಗೋ ಸಲುವಾಗಿ, ದೌರಿ ಹಕ್ಕನ್ನು ತರುವ ಸಲುವಾಗಿ ಮತ್ತು ಸತ್ಯಯುಗನ ತರುವ ಸಲುವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸತತವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋಣ. ಇದೇ ರೀತಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದರೆ ಇಂದಿಲ್ಲ ನಾಳೆ ನಮ್ಮ ದೇಶ ವಿಶ್ವಗುರು ಆಗುತ್ತೆ. ವಿಶ್ವಗುರು ಆಗಿ ಜಗತ್ತಿಗೆ ಒಂದು ಜ್ಞಾನದ ಒಂದು ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ಬೆಳಗಿಸುವಂಥ ಶಕ್ತಿ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನಾನು 2 ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ.